जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं. तर पोह्यामध्ये ताक टाकून तर बघा, खूप छान पोहतो. पोह्यापासून हा पदार्थ खूप खायला मस्त लागतो. तर त्यासाठी मी इथे साधारण 2 वाटी पोहे घेतलेले आहे. स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यामध्ये 1 वाटी ताक टाकायचं आहे आणि ते छान व्यवस्थित मिक्स करून याला एक बाजूला ठेवून द्यायचं. एक साधारण 10 मिनटं. खरंच खायला खूप अप्रतिम हा पदार्थ लागतो. तो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. ताक टाकून पोहे भिजत घालून ठेवले मी. एक साईडला व्यवस्थित भिजत घातले. त्यानंतर एका चॉपिंग बोर्डमध्ये याच्यामध्ये मी एक कांदा ॲड केलेला आहे, गाजर ॲड केलेला आहे. अजून जेवढे व्हेजिटेबल असेल ते आपण ॲड करू शकतो याच्यामध्ये. मी परत थोडासा कोथिंबीर, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि पत्तागोबीसुद्धा ॲड केलेली आहे. तर हे सगळे व्हेजिटेबल आपल्या या चॉपरमध्ये मस्त असे बारीक करून घ्यायचे आहे. या चॉपरमध्ये बारीक केल्यानंतर एकसारखे असे बारीक होतात, म्हणून मी हे चॉपरमध्ये बारीक केले. नंतर ते ताकामध्ये भिजवलेल्या पोह्यामध्ये टाकून द्यायचे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि काही थोडीशी समजा अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट, कारण याच्यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे. ते इथे लाल तिखट मी थोडंसं वापरलेलं आहे आणि थोडंसं जिरंसुद्धा टाकायचं. जिऱ्याने खूप मस्त स्मेल येतो. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, मस्त हाताने एकजीव करून घ्यायचं. काय ना, पोहे पण ताकामध्ये व्यवस्थित भिजलेले आहे. ताक हे थंडीचं असतं, तर उन्हाळ्यामध्ये खूप पौष्टिक असतं आणि झटपट करायला हा पदार्थ आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. कमी तेलामध्ये तयार होतो. याला फारसं ऑइलसुद्धा नाही लागत. अशा पद्धतीने मी हाताने पूर्ण एकजीव करून घ्यायचे ते, म्हणजे व्हेजिटेबल ते सगळं व्यवस्थित मिक्स होतात पोहे. अशा पद्धतीने त्याला पूर्ण एकजीव करायचे आणि पोहे स्मॅशसुद्धा होतात, एकदम बारीक होतात. पोह्यापासूनच फक्त याच्यामध्ये आपल्याला पोहेच ॲड करायचे आहे, बाकी काहीच ॲड करायचं नाही आहे. पूर्ण असं बारीक केल्यानंतर त्याला हाताने असं गोल गोल करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीनं असा गोल गोल करून घ्यायचा आहे आपल्याला. नंतर एका आप्पे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून आपण जे गोल गोल बनवले होते ते एक एक ठेवून द्यायचे आहे. तर याला आपण पोहा बाईट्स जे आहे ते एकदम मस्त होतात आप्पे पोह्याचे. फक्त खायला तर मसाले खूप चवीचे आहे. याच्यामध्ये दही, इनो, सोडा आपण काहीही वापरायचं नाही आहे. झाकण ठेवून याला एक 5 ते 6 मिनटं होऊ द्यायचं, म्हणजे खालची बाजू व्यवस्थित होऊ द्यायची. नंतर पालटायचे. ते बघू शकता हळूहळू जो झालेला आहे ना तो पटकन निघतो, म्हणून त्याला पूर्ण होऊ द्यायचं, नाही तर आप्पे पॅनला ते चिपकतील. अशा पद्धतीनं राऊंड राऊंड करून त्याच्या सगळ्या बाजू भाजून घ्यायच्या आहे, म्हणजे त्याच्या सगळ्या बाजू व्यवस्थित भाजतात आणि खूप चवीला म्हणसाल ना तर खूपच छान लागतं. एकदा खाल तर खातच राहसाल, इतका मस्त हा नाश्ता आहे. करायलाही खूप सोपा आहे, अवघ्या काही वेळामध्ये तयार होतो. नंतर एका प्लेटमध्ये सर्व करा. सगळ्या बाजूनं भाजले की ते अजून खायला खूप छान लागतात, म्हणून मी हे तेल टाकून सगळीकडे असे भाजून घेतले. याला आपण पोहा बाईट्स किंवा आपले पोह्याचे आप्पे बनवू शकतो. खूपच खायला अप्रतिम झाले होते. मुलांनी तर केल्याबरोबर सगळे संपवले, इतके भारी लागतात. मुलांना टिफिनमध्ये सुद्धा आपण हे देऊ शकतो. खूप पौष्टिक आहे. अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सगळे बनवून घेतलेले आहे. याला तुम्ही टोमॅटो केचप, दही किंवा ग्रीन चटणीसोबत सर्व केले तर खूपच भारी लागतात. आम्ही तर तसेच खाल्ले, खूपच मस्त लागत होते. एक आता मी फोडूनसुद्धा दाखवते. अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.